सिंह राशी 2025. नमस्कार. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीचे वार्षिक राशी भविष्य. एखादं काम मनापासून करायला या राशीला खूप आवडते. अमाप जीवनशक्ती, आशावादी दृष्टिकोन आणि अमर्याद उत्साह या राशीकडे खूप आहे. परंतु थोडे तापट आणि चुका अमान्य करणारे असे हे लोक आहेत. या राशीच्या दशमस्थानी आणि लाभस्थानी गुरु महाराजांचे भ्रमण राहणार आहे. व्यवसाय नोकरीबाबत हा गुरु चांगली फळे देईल. अचानक नोकरी बदल, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागणे, धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात. शैक्षणिक क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना हे ग्रहमान फायदेशीर ठरणार आहेत. या क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता. राशीच्या अष्टम स्थानी असलेला राहू आर्थिक, सामाजिक क्षेत्रात पुढे नेणार आहे. शत्रूंना भारी पडाल. अनेक प्रकारचे लाभ होतील. मे 2025 नंतर ज्यांना संततीसाठी चान्स घ्यायचा आहे त्यांनी अवश्य चान्स घ्यावा. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करून घेता येईल. यावर्षी राशीच्या सप्तम आणि अष्टम स्थानातून शनीचे भ्रमण होणार आहे आणि या दोन्ही स्थानातून राहूचा संबंध शनीशी येणार आहे. त्यामुळे कोणत्याही कामाला कष्टाची सीमा राहणार नाही. खूप काम करावे लागेल. लोकांशी संपर्क ठेवावा लागेल तर तुम्हाला यश मिळेल. कोणतेही काम विलंबाने पूर्ण होणे असल्यामुळे थोडे नैराश्याचे क्षण अनुभवास येतील. ज्यांचे आर्थिक व्यवहार परदेशाशी संबंधित आहेत त्यांना पैसा मिळेल. आरोग्याच्या तक्रारीकडे डोळेझाक करून चालणार नाही. राजकारणात असणाऱ्यांनी धूर्तपणाने वागल्यास त्यांना यश मिळणार नाही. आता सिंह राशीचे महिन्याप्रमाणे काय फळ मिळेल ते बघूया. जानेवारी 2025. हाती खेळणारा पैसा आत्मविश्वास वाढवतो हे खरेच, परंतु तोच पैसा योग्य ठिकाणी वापरला तर त्याचा मानही राहतो. नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. कामातील एकाग्रता वाढवा. गोड बोलून आपला कार्यभाग उरकून घ्या. तुमची बरीच कामे मार्गी लावणारा महिना आहे. आतापर्यंत केलेल्या कामाचे चीज होईल. लोकांसमोर तुमची कला येऊन भरपूर दाद मिळेल. त्यामुळे उत्साह वाढेल. एकाच वेळी अनेक विचारांची गर्दी आणि त्याचा पाठपुरावा करण्याच्या वृत्तीमुळे बऱ्याचदा कृतीऐवजी वैचारिक गोंधळ फार होतील. त्यातून मार्ग काढण्यासाठी थोडी ध्यानधारणा, ओंकार यांची साथ धरली तर बरेच प्रश्न सुटून जातील. नोकरीत बदल करण्याचे विचार येतील. यासाठी तुमची मुळातच असलेली हुकुमशाही वृत्ती पणाला लावाल. पूर्वी केलेली आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. फेब्रुवारी 2025. सध्या ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वार्धात अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. उत्तरार्धात थोडा कठीण काळ असेल. सुसरवाई तुझी पाठमऊ हे धोरण बाळगले तर बऱ्याच गोष्टी साध्य करू शकता. ऐकीव गोष्टींवर विसंबून राहू नका. गुंतवणुकीचे प्रमाण वाढवा. कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील. त्यासाठी जशी संधी मिळेल त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न राहील. घेतलेले निर्णय लांबणीवर पडतील. घरामध्ये मंगल कार्य ठरतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. नको त्या ठिकाणी पैसा खर्च करावा लागल्यामुळे थोडी चिडचिड होईल. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. स्वभाव थोडा मोडी राहणार आहे. आपल्या आवडत्या गोष्टीचा सखोल अभ्यास करा. नोकरीत कष्टाची परिसीमा गाठली तरी आपला पराक्रम सिद्ध करण्यासाठी बऱ्याच लोकांच्या संपर्कात यावे लागेल. मार्च 2025. मतभेदाचे प्रसंग तुम्हाला हुशारीने हाताळावे लागतील. बोलण्यातील माधुर्य वाढवा. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. सहकाऱ्यांवर विसंबून न राहता स्वावलंबाचा मार्ग अवलंबा. आर्थिक व्यवहार गुप्तता राखावी लागेल. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. या महिन्यात प्रतिकूल परिस्थितीची दखल अवश्य घ्या, परंतु अनाठायी चिंता आणि निराशा यांचे सावट मनावर येऊ देऊ नका. आर्थिक गुंतवणूक कराल. नोकरी व्यवसायात मनाप्रमाणे बदल करा. तेथील वातावरणही सुखवा भासेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. उत्तरार्धात शारीरिक, मानसिकदृष्ट्या शुभ परिणाम देणारे राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या क्षमाशील, उदार वृत्तीचा इतरांना अनुभव येईल.
अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील. वरिष्ठांची मर्जी राखाल, पण स्वतंत्र काम करण्यात आनंद वाटेल. सामाजिक राजकीय क्षेत्रात लोकांच्या मर्जी सुधराल. एप्रिल 2025. सरसलामत तो पगडी 50. तब्येतीची काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय प्रक्रियेत आपल्या सहकाऱ्यांनाही सामील करून घ्या. थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन घेणे फायद्याचे ठरेल. समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण ऐकून मगच आपले मत व्यक्त करा. तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची तुमची पद्धत नाविन्यपूर्ण असल्यामुळे सगळ्यांपर्यंत तुमच्या भावना नीट पोहोचणार नाहीत. यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. फसवे आणि लबाड माणसांपासून सावध राहा. पैशाची परिस्थिती सुधारेल, त्यामुळे खरेदीचा मूड राहील. घरामध्ये विचारपूर्वक संयम ठेवलात तर इतरांचे सहकार्य चांगले मिळेल. तुमच्या कामांमध्ये नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न कराल. दैवी उपासनेत प्रगती होईल. विद्यार्थ्यांची वाचन लिखाणात प्रगती होईल. व्यवसायात पार्टनरशी मतभेद होणार नाही, त्याची काळजी घ्या. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. मे 2025. सध्याच्या ग्रहमानाचा विचार करता तुम्ही तडजोड नेमकी कधी व कुणाबरोबर करावी हे विचारपूर्वक ठरवावं लागेल. कार्यक्षेत्रात तुमच्याबाबत गैरसमज निर्माण केले जातील. चतुराईने परिस्थिती हाताळा. उत्तरार्धात तुमचे पारडे जड होणार आहे. या महिन्यात एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी कामात अचानक बदल कराल. हातून आर्थिक उलाढाली होतील. तुमचे संभाषण कौशल्य वापरून आपली मते इतरांना पटवून द्याल. परंतु एकंदरीत महिना संघर्षमय जाईल. वाहने जपून चालवा. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. भूतकाळात मिळालेल्या पैशात गुंतून पडाल तर प्रगती होणार नाही. लांबच्या प्रवासाचे योग येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. खाण्यावर बंधन ठेवले नाही तर पचनाचा त्रास संभवतो. नोकरी व्यवसाय स्त्रियांच्या मध्यस्थीने कामे होतील. कलाक्षेत्रात प्रावीण्य मिळेल. जून 2025. तुम्ही विरोधकांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. मात्र अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो. कार्यक्षेत्रातील मतभेद विचारविनिमयाने सोडवा. थोरा मोठ्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाने आत्मविश्वास वाढेल. घरात शुभकार्य होतील. प्रकृती अस्वास्थ्यामुळे थोडा मानसिक ताण राहील, परंतु भाग्याची साथ असल्यामुळे कोणत्याही टोकाच्या गोष्टी घडणार नाहीत. तुमच्या बोलण्याची इतरांवर छाप पडेल. विद्यार्थ्यांनी अविचाराने वागू नये. स्थावर इस्टेटीची कामे रेंगाळतील, परंतु तुमच्या सरळ मार्गी विचारांमुळे भविष्यात लाभ मिळेल. जरुरीपेक्षा जास्त विचार करणे टाळले तर अनेक क्षेत्रात विविध संधी मिळतील. प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जीवाचे रान करण्याची ताकद ग्रह तुम्हाला देणार आहे. भावंडांशी थोडे मतभेद संभवतात. प्रवासाचे योग नवीन उत्साह देऊन जातील. जुलै 2025. सांप्रत गुरुचे पाठबळ ही जमेची बाजू होय. पूर्वार्धात महत्त्वाची कामे हातावेगळी करा. कुटुंबातील काही प्रसंगांमुळे थोडे विचलित झालात तरी तसे इतरांना जाणवू देऊ नका. अनपेक्षित खर्चाने आर्थिक डोलारा डगमगेल. प्रवास संभवतो. या महिन्यात धंद्यातील बौद्धिक झेप वाढेल आणि बरेच दिवसापासूनचे एखादे काम करण्याची इच्छा पूर्ण होईल. पैशाची चणचण दूर झाल्याने हायसे वाटेल. प्रवास करताना कोणताही धोका पत्करणे टाळा. तुमच्या बोलण्यावर लोक खूप खुश होतील. ज्याचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना पैशाच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. घरासंबंधी नवीन करार करायचे असतील त्यांच्यासाठी हा महिना चांगला आहे. मागे जे पेरले असेल तेच या महिन्यात उगवणार आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या वर्चस्वाला तोंड द्यावे लागेल. ऑगस्ट 2025. इतरांशी वागताना आपली सोय बघितली म्हणून बिघडले कुठे. आपल्या कठीण प्रसंगी जे आपल्या बाजूने उभे राहणार नाहीत त्यांच्यासाठी आपली गैरसोय करून घेऊ नका. कामानिमित्त घरापासून काही काळ दूर जावे लागण्याची शक्यता जाणवते. बऱ्याच दिवसापासून घरामध्ये चर्चेला जाणारा एखादा प्रश्न सामोपचाराने सुटेल. घरामध्ये उंची वस्तूंची खरेदी होईल. घरातील एखाद्या अहंकारी व्यक्तीच्या सहवासामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडेल. नोकरीत अचानक बदल संभवतात. तेथे वरिष्ठांशी जमवून घेणे अवघड जाईल.
प्रकृती स्वास्थ्य सांभाळावे. ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी पथ्य सांभाळावे. पाय दुखण्यासारख्या किरकोळ गोष्टींचाही अवश्य विचार करा. अतिभावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नयेत. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. उच्चपदस्थ व्यक्तींमुळे आर्थिक प्रश्न सुटतील. सप्टेंबर 2025 या महिन्यात मौज मजेचे प्रसंग टाळले तर ते तुमच्याच हिताचे ठरणार आहे. आपल्या मुख्य कामकाजाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. कामातील एकाग्रता वाढवावी लागेल. शाब्दिक वादविवाद युक्तीने हाताळा. या महिन्यात विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जास्त रमतील. त्यामध्ये कला, लेखन, नाट्य, अभिनय या गोष्टींकडे जास्त कल राहील. या काळामध्ये छानशा मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटल्यामुळे जीवनाचा वेगळा रंग अनुभवतील. संततीच्या बाबतीत थोडे खटके उडण्याची शक्यता आहे. तुमची मते त्यांना पटणार नाही. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. या क्षेत्रात एकापेक्षा अनेक कामे करण्याची शक्यता आहे. तुमच्या स्पष्ट आणि परखड बोलण्यामुळे जवळची माणसे दुखावतील. व्यवसायात कागदपत्रांमुळे कामे अडली असतील तर या महिन्यात ती पूर्ण होतील. उत्तम कल्पनाशक्तीमुळे कवी, लेखक यांच्या हातून चांगले साहित्य निर्माण होईल. सखोल चिंतनामुळे कामाचा दर्जा सुधारेल. ऑक्टोबर 2025 अनुकूल ग्रहमान आणि तुमच्या अंगी असलेले कर्तृत्व यांचा योग्य मेळ या महिन्यात जमणार आहे. कार्यास उत्तम गती प्राप्त होईल. गुप्त शत्रूच्या कारवाया रोखण्यासाठी कार्यतत्पर राहावं लागेल. अति आत्मविश्वासामुळे काहींना फसवणुकीचा अनुभव येईल. घरातील 2 पिढ्यांच्या विचारातील तफावत तुम्हाला बरीच अस्वस्थ करून जाईल. जुन्या विचारांना चिटकून बसल्यामुळे युवा पिढीशी मतभेद होतील. अशा वेळी मेंदू आणि मनावरचा ताण घालवण्यासाठी उपासना आणि प्राणायामाचा आधार घ्या. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने थोडी वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांचा अभ्यासापेक्षा खेळाकडे जास्त कल राहील. जवळचे प्रवास होतील. थोडी शारीरिक अस्वस्थता जाणवेल. पचेल आणि सोसेल तेच खाणे आवश्यक आहे. काही लोकांना आवश्यक तेथे शस्त्रक्रिया करावी लागेल. आर्थिक प्रश्न असतील पण कर्जाऊ रक्कम मिळू शकते. नोव्हेंबर 2025 महिन्याचा पूर्वार्ध अनुकूल आहे. काही महत्त्वाची कामे या काळात उरकून घ्यावीत. कौटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवावे लागतील. नवीन कार्यक्षेत्राशी परिचय होईल. जमीन जुमल्याची प्रकरणे थोडी लांबणीवर टाकणे इष्ट. बऱ्याच दिवसापासून नोकरी धंद्यात येणाऱ्या अडचणींना तोंड दिलेत. आता त्यावर मात करून अनेक कामे मार्गी लावाल. परंतु घरी त्या मानाने थोडा कमी वेळ दिल्यामुळे वैवाहिक जीवनात थोडे वादाचे प्रसंग उद्भवतील. कोर्ट कचेरीच्या बाबतीत समोरचा प्रतिवादी थोडा कमी पडण्याची शक्यता आहे. सर्व बाबतीत मनासारखे लाभ मिळाल्यामुळे मनस्वास्थ्य मिळेल. कलाकारांच्या उत्तम कलाकृतींना रसिकांची दाद मिळेल. नेत्रविकाराच्या दृष्टीने डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक. डिसेंबर 2025 आपली उद्दिष्टे आणि ध्येय यापासून अजिबात विचलित होऊ नका. काही घटना मनाजोगत्या घडणाऱ्या नसतील. तुम्ही तुमची नाराजी योग्य प्रकारे व्यक्त करा. जवळच्यांशी वाद झालास तर तो सामोपचाराने मिटवणे तुमच्याच हिताचे आहे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हाल. परंतु तुमच्या मनाप्रमाणे कोणी वागले नाहीत तर मात्र रागाचा पारा जरा जास्तच चढेल. जोडीदाराच्या आरोग्यासंदर्भात काळजी घ्यावी लागेल. कोणतेही खूप पथ्य, अति कष्ट, अति ताण प्रकृतीला झोपणार नाही. घरामध्ये स्वतःच्या मतांशी ठाम राहाल. कोणतीही तडजोड करण्याच्या मनस्थितीत राहणार नाही. हाताखालच्या लोकांच्या मानवी स्वभावाला तोंड द्यावे लागेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. परंतु घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मताप्रमाणे वागावे लागेल. नोकरी व्यवसायात नवनवीन संशोधन करून वरिष्ठांना खुश ठेवाल. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना काम केल्याचे समाधान मिळेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.